सगळं बोललेले आहेत. मी 3 शब्द सांगेन. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. हे अभिनंदन स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे, यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं आहे, त्यांच्या पालकांचं आहे. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा प्रकारे आता जे उदाहरण दिलं की न डगमगता पुढे जाणं, त्यामुळे थोडंसं दुःख वाटणं साहजिक आहे. पण इथे खचून न जाता जी मुलं आता काही दुःख व्यक्त करत त्यांच्यासाठी आहे, खचून न जाता आयुष्यात कणखरपणे उभं राहणं. आणि ही काही आयुष्यातली अंतिम स्पर्धा नाही, हा एक आपला सहभाग असतो आणि तो आपण यशस्वीपणे सहभाग नोंदविलेला आहे. कधी कधी आपण असं म्हणतो आपला लक फॅक्टर कमी होता म्हणून मला माहीत असलेला प्रश्न दुसऱ्याला गेला आणि मला माहीत नसणारा प्रश्न मलाच आला. तर थोडंसं असं होतं. यासाठी फक्त एवढंच सांगेन की स्पर्धा ज्यावेळी आम्ही आयोजित केली किंवा सुरुवात झाली तेव्हा तुमचं चिकित्सक विचारसरणी प्रगल्भ असली पाहिजे मुलांची, म्हणजे शिक्षकांनी तसं दिलं पाहिजे. दररोज किमान एकतरी बातमीपत्र वाचलं पाहिजे किंवा वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. हे ठेवलं की आपण सातत्य राहतो. आपली स्पर्धा जाहीर झाली नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये प्रश्न काढायचे आणि पाठ करायचे अशा प्रकारची स्पर्धा नाही, तो एक भाग झाला. पण सातत्याने आपलं श्रवण वाचन समृद्ध व्हायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये थोरात साहेब आणि त्यांची सगळी टीम अतिशय मेहनत घेऊन काम करत होते. या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते गोपनीयता राखणे आणि त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता आणणे. तर मला वाटतं कुठचाही प्रश्न बाद ठरला नाही. ते सकाळच्या स्पर्धेला काही मी नव्हतो आणि आतासुद्धा कुठचंही ऑब्जेक्शन आलं नव्हतं. मला पण 1-2 ठिकाणी शंका आली होती. मला ते शिक्षकांच्या खिलाडू वृत्तीचं कौतुक वाटतं, कारण 1-2 ठिकाणी शंका घ्यायला वाव होता पण कोणी उठलं नाही. त्यांना ते अंडरस्टँडिंग होतं की बरोबर आहे आणि त्यामुळे अकारण शंका न घेता स्पर्धा निकोप वातावरणात पार पडली. यासाठी मी आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो, सगळ्या मुलांचं एकदा पुन्हा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.